जलवाहिनी लिकेजमुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत. नगरसेवक भास्कराबा दानवे यांचा खुलासा. बांधकामासाठी खोदलेल्या पाईपलाईनमुळे गळती. समस्या लवकर सोडवणार. नगरसेवक भास्कराबा दानवे. जीवन सले अजित मानधाणी. जालना शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळण्यात अडचणी येत असल्याचा खुलासा नगरसेवक भास्कराबा दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 2 दिवसांपूर्वी या भागात काही महिलांनी पाणी टंचाईच्या प्रश्नावरून महानगरपालिकेत आंदोलन करून निवेदन दिले होते. त्यानंतर नगरसेवक भास्कराबा दानवे यांनी जीवन सले अजित मानधाणी नगरसेवक यांना सोबत घेऊन प्रभागाचा आढावा घेतला असता एका ठिकाणी मोठे बांधकाम सुरू असून पाणी पुरवठ्याची खोदलेल्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी नळांना पाणी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज सकाळी महानगरपालिकेची विशेष सभा पार पडली. या सभेत आरोग्य आणि स्वच्छतेबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रभागात घंटागाड्यांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात नियमितपणे घंटागाडी येऊन घनकचरा उचलला जाईल आणि परिसरात स्वच्छता राखली जाईल असेही नगरसेवक भास्कराबा दानवे यांनी स्पष्ट केले. आता आम्ही ह्या ठिकाणी भोकरदनला उभे आहोत. आमच्या सोबतचे सर्व नगरसेवक जीवनभैया सले असतील, अजित मानधाना असतील, हे सर्वजण आम्ही आलो, या ठिकाणची पाहणी केली. आणि जे काही 2 दिवसापूर्वी काही नागरिक बंधू भगिनी महानगरपालिकेवर गेले होते की आमच्याकडे 15 दिवसापासून पाणी नाही, आणि आम्ही संपूर्ण प्रभागाचे वार्डाचा सर्वे केला. आता या ठिकाणी बघितलं एक मोठा लिकेज आहे. या ठिकाणी एक मोठं अपार्टमेंटचं काम चालू आहे. त्या ठिकाणची नळ जोडणी चालू असताना त्या ठिकाणी लिकेज झाला. लिकेज झाल्याच्या नंतर त्याने ते जोडलं देखील, परंतु ज्यावेळी दुसरा सप्लाय आला त्यावेळी ते निसटलं. आणि म्हणून आता आम्ही महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी बोलवलो, मी आयुक्तांना बोललो, आणि ह्या 2 दिवसामध्ये ही जोडणी आता या ठिकाणी होईल. आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी कर्तव्यदक्ष आहे, कार्यसम्राट नगरसेवक म्हणून राहिलेले. त्याच्यामुळं काही लोक, काही नागरिक महानगरपालिकेवर गेले होते, परंतु आम्ही लगेच त्या गोष्टीची दखल घेऊन आजच्या आज हा या ठिकाणचा लिकेज जोडून 2 दिवसामध्ये सर्वसामान्य नागरिकांना गोपालनगर असेल, धवळेश्वर असेल, नरवे नगर असेल, सगळ्या नगरातील या इकडच्या भागातील ही मोठी जलवाहिनी या ठिकाणी वाहते आणि मुख्य जलवाहिनी असल्या कारणाने ही जोडून 2 दिवसामध्ये नागरिकांना आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू. आता घंटा गाड्या आमच्या प्रभागामध्ये कंटिन्यू चालू आहे. आजच महानगरपालिकेची विशेष सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि प्रभाग क्रमांक 1 आणि इकडचे जे काही आम्ही 4 प्रभाग समित्या नेमल्या. आमच्या 4 प्रभाग म्हणून एक जो काही प्रभागाची समिती होणार आहे, त्या प्रभाग समितीचा ऑफिस भोकरदन नाका, सेंट्रल नाका जिथे होता त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आमच्या परिसरातील नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा भागविण्यासाठी, नळाचा असेल, लाईटचा असेल, साफसफाई असेल, घंटा गाड्या असतील, ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेत न जाता जे काही झोनचं ऑफिस आमच्या या ठिकाणी आम्ही आता उभारणार आहे, त्या ठिकाणाहून सगळा कारभार या परिसराचा होईल. आणि घंटा गाड्या देखील आता रेग्युलर त्या ठिकाणी चालू आहे. अधिकाऱ्यांना आम्ही सूचना अशा दिल्या की रोज घंटा गाडी प्रत्येक दारासमोर गेली पाहिजे. सुका कचरा, ओला कचरा व दोन्ही कचरे आपल्या घंटा गाडीच्या त्या ठिकाणी संकलन करून त्या डम्पिंग यार्डमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. आणि रोज घंटा गाड्या आता या ठिकाणी सुरू आहे.